सद्गुरु महाराज की जय। रामदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री संत एकनाथ महाराज की जय। हा शुभ दिवस आहे। आज गुरुवार आहे। काल एकादशी होती। पौष महिना सुरू आहे आणि अशा सुमुहूर्तावर आपला हा ग्रंथ सुरू होत आहे। आज भागवताची या पहिल्या अध्यायाची सुरुवात होते। श्री ओम तत्सत। श्री कृष्ण प्रसन्न सार्थ एकनाथी भागवत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याम नमः। ओम नमो जी जनार्दना। जनार्दन हे सद्गुरु एकनाथांचे गुरु। ओम नमो जी जनार्दना। नाही भव अभव भावना न देखो मुकुपणा। नमन श्री चरणा सद्गुरुराया। का बोलतात आहे। हे ओंकार स्वरूप जनार्दन स्वामी महाराजा तुला नमस्कार असो। तुमच्या स्वरूपात भव अभव भावना। भव म्हणजे होणार आणि अभव म्हणजे न होणार, म्हणजे आधी आणि अंती ची कल्पना संभवत नाही। म्हणजे कळत नाही तुम्ही आधी आहात आणि अंत कुठे आहे। तुमच्या आधी अंतीची कल्पना येत नाही आणि हे खरं गुरुचं स्वरूप असतं। सद्गुरु स्वरूप हे आधी अंती रहित असतं असं ज्ञानेश्वर एकनाथ महाराज सांगले। अशा आपल्या चरणाला मी करण्याचा भाव सोडून आता मी नमस्कार करतो तुमच्या चरणाला। तुम्ही मी असा मी पणाचाही भाव आता या ठिकाणी द्यायचे बर का। तेव्हा आम्ही तुम्हाला नमस्कार करतो। नमन आता गणेशाची वंदना आहे। नमन श्री एकदंता। गणेश हा एकदंत आहे। एकदंत म्हणजे एकच दात त्याचा पुढ्यालेला दिसतो। नमन श्री एकदंता। एकपणे तुझी आता एकी दाविशी अनेकता तरी एकात्मता निवडे। जणू का तो एक दात आपल्याला असं दाखवतो की आता एक आणि अनेक असं काही नाही। एकताही नाही आणि अनेकताही नाही। एक आणि अनेक जेव्हा नाहीसं होतं तेव्हा जे उरत ते विषय ब्रह्म असते। दाविशी अनेकता परी एकात्मता निवडे। हे जरी असलं तरी तुझं हे जे स्वरूप आहे ते एकात्मतेचं स्वरूप आहे। ते एकात्मता दाखवत आम्हाला सगळीकडे एकच एक दाखवत आहे। बघा तुझ बाजी वासू चराचरा म्हणून बोलजे लंबोदरा।
या लागी सकळांचा सोयरा सातो पारा तू ऋषी. बघा तुझ्यामध्ये सर्व चराचरांचा वास आहे. हे भगवान गणेशा चर आणि अचर सगळं तुझ्या ठिकाणी आहे. म्हणूनच तुला लंबोदर असं म्हणतात, कारण तुझ्या या पोटामध्ये सगळं भरलेलं आहे. चर आणि अचराचं सगळं साहित्य तुझ्या या लंबोदर असलेल्या पोटामध्ये आहे. या कृष्णा सर्वांचा खरा खुला सोयरा तूच आहे. पण सगळं जर तुझ्या पोटात आहे तर सगळ्यांचा सोयरा तूच. बघा तुझं देखे जो नरू, तुझं देखे जो नरू त्याशी सुखाचा होय संसारू. गणेशाला जो पाहतो, गणेशाला जो नमस्कार करतो, गणेशाला जो पाहतो त्याचा संसार सुखाचा होतो. म्हणून गणेशाची आठवण करता. गणेश ही आद्य देवता आहे सगळ्यांची. म्हणून नाथ महाराज म्हणतात की गणेशाला पहा आधी. तुझं देखे जो नरू त्याशी सुखाचा होय संसार. या लागी विघ्नहरू नामाधरू तुझसावे. यासाठीच तुला विघ्नहर म्हणतात. विघ्नांचा नाश करणारा, विघ्नहरण करणारा. हे गणेशा तू विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर आहे असं तुला सगळे लोक होतं. म्हणून त्या दराने तुला नमस्कार करतात. कारण हे देवा तू आमच्या सगळ्या विघ्नांचा नाश करणारा आहे. म्हणून तुला सगळे लोक आदराने नमस्कार करतात. नाम आदरू तुझं सावे. रूपते वदन. बघा रूपते वदन. गणराजा चारी पुरुषार्थ त्याची चारी भुजा. प्रकाशाची या प्रकाशी योजा तो धरकत तुझा निदंत. म्हणतात हरूपते वदना. हरूप म्हणजे हर्षयुक्त, आनंदपूर्ण. हे भगवान गणेशा तुझं वदन म्हणजे तुझं मुख, मुख आनंद देणार आहे. तुझ्या मुखाकडे पाहिलं की खूप आनंद होतो आम्हाला. हरुषते वदन. गणराजा चारी पुरुषार्थ त्याची चारी भुजा. हे चार जे पुरुषार्थ त्यांचे ते तुझे चार हात आहे. चारी भुजा. प्रकाश या प्रकाशी योजा तो झळकत तुझा निरंतर. आणि प्रकाशालाही प्रकाश देणारा असा तुझा तो एक दंत म्हणजे एक दात प्रगट करून आलेला आहे. पूर्व उत्तर मीमांसा दोन लागल्या श्रवणस्थानी. निशब्दादी वाचावदनी करगवून उभ्या. आमच्या ज्या दोन वेदांच्या संहिता आहेत, एक पूर्व मीमांसा आणि दुसरी उत्तर मीमांसा. वेदांचे दोन भाग आहेत आमचे, पूर्व आणि उत्तर. या दोन्ही या कानाच्या ठिकाणी आहेत. गणेशाचे कान प्रबळ मोठे असतात. म्हणून या दोन वेदांच्या संहितात या कानाच्या ठिकाणी आहे. निशब्दादी वाचावदनी. आणि तुझ्या वाणीमधून निशब्दातून आम्हाला हे सगळं कळतं. तू काही न बोलतानाही सगळं करतो.
निशब्दादी वाचा वदने. म्हणून करत मुनी होया म्हणून आम्ही दोन्ही कर म्हणून दोन्ही हात जोडून तुला नमस्कार करतो रे जनराया. एकेची काळी सकल सृष्टी आपुले पण देखत उचिली. तेची तुझी देखणी दृष्टी सुखसंतुष्टी विदायका. एकेची काळी सकल सृष्टी आपुले पण देखत उचिली. बघा हे विनायका, सर्व सृष्टी एकाएकी आत्मरूपाने दिसू लागते. या सगळ्या सृष्टीमध्ये तूच म्हणजे आत्मस्वरूपाने भरलेला आहे. म्हणून या सृष्टीकडे पाहिला असताना एकदम आम्हाला आत्मस्वरूपाची जाणीव होते. हीच तुझी दिव्य आणि सुखसंतुष्ट करणारी दृष्टी आहे. म्हणून तुझ्या डोळ्यांतून प्रगट होणारी जी दृष्टी आहे तीच सगळ्यांना सुख देणारी आहे. तुझा झालं सुखसंतुष्टी विनायका. सुखाचे पेलले दोंड नाभी आवडतला आनंद. बोधाचा मिरवे नागबंद दिसे सन्निध साजिरा. सुखाचे दोंड म्हणजे पोट वाढलेलं तुझं जे पोट आहे जमवल्या ते सुखाचं प्रतीक आहे. सुखाचं दोंड वाढलेलं आहे म्हणजे तुझं पोट आम्हाला सुखाचं समृद्धीचं प्रदर्शन करणार आहे. नाभीमध्ये आनंद, त्या पोटावर जी नाभी आहे त्या नाभीमध्ये आनंद भरलेला आहे. नाभीमध्ये आनंद आणि बोधाचा नागबंद म्हणजे करडोळा. बोधाचा करडोळा तू खाली बांधलेला आहे. तो अतिशय शोभून दिसतो तुला. अशा तऱ्हेनं हा गणराया शुद्ध सत्वाचा शुक्लांबर. शुक्ल अंबर, शुक्ल म्हणजे पांढरं, अंबर म्हणजे शुद्ध असं सत्वाचं पांढरं दसर तू अंगावर धारण केलेलं आहे. शुद्ध सत्वाचा शुक्लांबर तासे कशिला मनोहर. आणि आपल्या काशेनं नेसलेला घेतला आहे तो पितांबर आहे. अंगावर पांढरं वस्त्र घेतलेले आहे आणि नेसलेलं पितांबर आहे, पीत वस्त्र आहे पितांबर. तासे कशिला मनोहर. सुवर्णवर्ण अलंकार आणि तू शरीरावर सुवर्णाचे अलंकार घातले आहेत. झेन साचार शोभती आणि ते तुला शोभून दिसतात. सोन्याचे अलंकार तुझ्या देहावर घातलेले ते तुला शोभून दिसत आहेत. प्रकृती पुरुष दोन्ही चरण. तुझे जे दोन चरण म्हणजे पाय आहेत त्यामध्ये एक पाय प्रकृती आणि एक पाय पुरुष आहे. प्रकृती पुरुषाचे तुझे चरण आहे. प्रकृती पुरुष तुझे चरण दोन्ही तळी घालशी ओगावून तू घुमून त्या पायांना छान आसन घालून बसलेला आहे. तळी घालशी ओगावून तयावरी सहजासनी पूर्णपणे निर्विशी आणि त्या दोन्ही पायांना मिळून
सहज अशा आसनामध्ये ती बसलेला आहे, सहजासनामध्ये ती बसलेला आहे. तुझी अनुमात्र झाली या भेटी हे गणेशा, असा तुझी जर आम्हाला थोडीशी सुद्धा जरी भेट झाली, थोडा जरी तो आम्हाला भेटला, थोडा शोधिता विघ्न पडे दृष्टी, गणेशाला पाहिल्यानंतर विघ्न पडून जातात. म्हणून थोडं तरी गणेशाचं ध्यान करा किंवा गणेशाचं दर्शन करा, असे नाथ महाराज सांगतात आपल्याला. गणेश विघ्नहर्ता असा हा भगवान आहे. तेव्हा विघ्न शोधता न पडे दृष्टी, विघ्न शोधून काढले तरी दृष्टीला दिसणार नाही गणेशाला पाहिल्यावर. थोडीशी संसार कासोटी, थोडीशी संसार कासोटी, तोच तुझे मुष्टी निजत वर्षी. बघा हे प्रभू, तू अनन्य भावाने तुझा जो भक्त असेल, तुला आवडणारा, त्या भक्ताला तू संकटातून मुक्त करतोस. तू आपण त्याला आपल्या अंकुशाने आपल्याकडे ओढून देतो. परशु आहे त्यांच्याजवळ, अंकुश आहे त्यांच्याजवळ. त्या अंकुशाने भक्ताला तो आपल्या बाजूला ओढून देतो आणि संकटाला हाकून लावतो किंवा नष्ट करतो. असा भगवान गणेश आहे. देवनी हरी सुखाचे अंकुशी, साच निरपेक्ष जो निशेष, त्याचे तू वाढविशी सुख. देवनी हरिखाचे मोदक निरोशी देख निज हस्ते. हे प्रभू, जो खरोखरीचा निरपेक्ष असतो, ज्याला कसली अपेक्षा नाही, जो भक्त निरपेक्ष तुझ्याकडे येतो, कोणत्याही देवाकडे किंवा गणेशाकडे काही मागण्यासाठी जायचं नाही, निरपेक्ष वृत्तीनं देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून जो निरपेक्ष तुझा भक्त असतो, सात निरपेक्ष जो निशेष, त्याचे तू वाढवशी सुख. जो भक्त कुठल्याही अपेक्षेने तुझ्याकडे येत नाही, त्याचं सुख तू वाढवतो, त्याला तू अधिक सुख देतो. म्हणून तुम्ही आता कुठल्याही अपेक्षा ठेवून गणपतीला पाहू नका, त्याची पूजा करू नका. मग तो तुम्हाला तुमच्या सुखामध्ये कितीही वाढवून देईल. न मागताना देणारा देव असतो. तेव्हा देवनी हरिखाचे मोदक आणि तुम्हाला हर्षाचे मोदक खाऊ घालतो. मोदक निवडशी देख निज हस्ते, आणि आपल्या हाताने तू सगळ्यांना शांत करतो. असा आहे गणराया, तू महान सुखदाता आहेस. सूक्ष्माहून सूक्ष्म स्थान, त्या माझी तुझे अधिष्ठान. या लागी निश्चित वाहन, नामाविधान तुझ साजे. अरे आपल्याला असं वाटत नेहमी की अरे हा गणेश केवढा मोठा, आणि त्याचं वाहन काय, कशात बसतो तो? मूषकावर, उंदरावर बसतो. आता उंदीर काय एवढा मोठा गणेश वाहून देईल का? पण भगवान गणेश हा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, लहानाहून लहान आहे, अतिशय लहान आहे. आणि म्हणूनच तुला ते मूषक वाहन मिळालेले आहे.
त्या उंदरामध्ये तू शिरून जातो, त्याच्यावर तू बसतो. अरे वा, मूषक वाहन नामाभिधान तू साजे, आणि तुला मूषक वाहन मिळालेलं आहे असा तू हे गणराजा, तुला हे नाम मिळालेले आहे. मूषक वाहन नामाभिधान तू साजे. पाहता नरू ना पुंजरू व्यक्ताशी परू, ऐसा जाणोनी निर्विकारू नमनादरू ग्रंथार्थी. बाबा नाथ महाराज म्हणतात, पाहायला गेलं तुला तर तू नरही वाटत नाही, माणूस वाटत का नाही, त्याचं डोकं वेगळं आहे ना. हो, तसं डोकं कोणाचंच नाही आपल्यामध्ये. मग तुला जर चांगलं पाहायला गेलं तर तू नरही नाही, नर म्हणजे पुरुष. आणि तुझं ते डोकं पाहिलं की मग तू कुंजर म्हणजे हत्ती पण आहे का, तू हत्ती पण नाही, त्या खाली सगळं मनुष्याचं शरीर आहे. फक्त तुझा इथं मुखराव जो आहे तो हत्तीचा आहे आणि बाकी सगळं शरीर मनुष्याचं आहे. तर तुला मनुष्य म्हणावं का हत्ती म्हणावं काही कळत नाही बाबा मला. बघा ना, पाहता नरूला कुंजर, कुंजर म्हणजे हत्ती. व्यक्त अव्यक्ताशी करी, अरे तू व्यक्त आणि अव्यक्त याच्या पलीकडचा आहे बाबा. तुला काय सांगू, तू दिसतो आणि न दिसतो अशा स्वरूपाच्याही पलीकडे येत आहे. व्यक्त अव्यक्त करू, तू व्यक्ताव्यक्त करू, ऐसा जाणून निर्विकारू नमनादरू ग्रंथा. तेव्हा तू निर्विकार आहेस, विकार रहित आहेस, म्हणून तुला मोठ्या आदराने मी या ग्रंथासाठी नमस्कार करतोय. नाथ महाराज म्हणतात, तू मला आता या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये हे गणराया सहाय्य कर, मदत कर. नमनादरू ग्रंथ ऐशियाची गणनाथा मीकडे कैसा नमिता, अकर्ताच झाला करता ग्रंथ कथा विस्तारा. अशा श्री गणेशाला मी म्हणून नमस्कार करणारा तरी मी कोण आहे. आता जो व्यक्तही नाही ना व्यक्तही नाही, व्यक्ता व्यक्त्याच्याही पलीकडे आहे, अशा गणेशाला मी नमस्कार करतो म्हणतो. मग तू तरी कोण आहे. तेव्हा ऐशियाची गणनाथा मी पणे कैसा नमिता, अकर्ताच झाला करता. आता मी ग्रंथ करतो असंही मी म्हणत नाहीये. करता आणि अकर्ता तूच आहेस आणि तुझ्याकडूनच हे सगळं होऊन राहिलेलं. मला मी करता नाही. नाथ महाराज ग्रंथाचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. अकर्ताची झाला करता, ग्रंथ कथा विस्तारा, या ग्रंथाचा विस्तार करणारा तूच आहे बाबा. अशा तऱ्हेनं गणेशाचं वंदन संपलं. गणेशाचं वंदन संपल्यानंतर आता शारदेचं वंदन करताय. सरस्वती विद्यादेवी. का सुंदर वर्णन केली बघा, गणेशाचं केवढं सुंदर वर्णन केलेलं. आता सरस्वतीचे वंदन करतायत भगवान नाथ महाराज. आता नमे सरस्वती, जे सार असार विवेक मूर्ती. बघा सरस्वती काय असते, सार आणि असार यांची ती मूर्ती आहे. सारासार बुद्धी देणारी देवता आहे.
सरस्वती सारासार विवेक मूर्ती, सारासाराचा विवेक म्हणजे विचार करणारी, विचार देणारी अशी ती मूर्ती आहे. चेतना रूपे इंद्रिय वृत्ती, आमच्या सगळ्या इंद्रियांना चेतना देणारी सरस्वती आहे. चेतना मूर्ती इंद्रिय वृत्ती जे चालती सर्वदा, आणि म्हणून आमच्या सगळ्या इंद्रियांमध्ये जी चेतना आहे ती हे देवी तुझ्यामुळे आहे. तू चेतना स्वरूप आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या इंद्रियांना तुझ्यामुळे चेतना प्राप्त झालेली आहे. मग आता आमच्या देहामध्ये ही सरस्वती काय काय कार्य करते ते सांगता येत नाही. जे वाचेची वाचक, आम्ही हे जे बोलतो ना, आमची वाणी जी बोलते ना ती तू बोलते. वाचेची वाचक म्हणजे आम्ही जी वाणी वापरतो त्या वाणीची वाचकता तुझ्यात आहे, तू आहे. तुझ्यामुळे आम्ही बोलतो हे देवी. तू वाणी वाचेची वाचक, जे बुद्धीची द्योतक, आणि बुद्धीचं द्योतक म्हणजे बुद्धीला ज्ञान देणारी तू आहे. तुझ्या बुद्धीची ज्ञान देवता तू आहे, बुद्धीला द्योतक आहे ती. बुद्धीची द्योतक जे प्रकाशा प्रकाशक, स्वयंदेख स्वप्रभ, आणि प्रकाशाला हे प्रकाश देणारी स्वयंप्रभा आहे देवी तू आहे. हा जो प्रकाश आहे तो आत्म्याचा किंवा ज्ञानाचा प्रकाश आहे. त्या प्रकाशाला प्रकाश देणारी हे महान सरस्वती तूच आहेस. स्वयंदेख स्वप्रभ जे शिवांगी शक्ती उठी. आता भगवान शिव म्हणजे आत्मा जो आहे, शिव जो आहे, त्याच्या अंगामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे तूच आहे. शिवाच्या अंगातून प्रगट होणारी शिवांगी शक्ती तू आहे. शिवांगी शक्ती उठी जैशी डोळ्यामागी दिठी, जशी आमच्या डोळ्यामध्ये दृष्टी असते तशी त्या शिवाच्या अंगातून प्रगट होणारी शिवांगी चेतना शक्ती तू आहे. जशी आमच्या डोळ्यामध्ये दृष्टी असते. किंवा सूरसत्वे दावी पुष्टी, फळपणे पोटी फळाच्या. किंवा सूरसत्व म्हणजे चांगला रस जसा फळामध्ये असतो, फळामध्ये असणारा चांगला रस जसा आपल्याला पुष्ट करतो तशी तुझी ही जी चेतन शक्ती आहे माते ती आम्हाला पुष्ट करणारी आहे. फळातला रस जसा आम्हाला पुष्ट करतो त्याप्रमाणे तुझी ही शक्ती, तुझी चेतना आम्हाला पुष्ट करणारी आहे. फळपणे पोटी फळाच्या. जैसा साखरे आणि स्वामी ही सुमना माझी मकरंदू, तैसा शिवशक्ती संबंधू अनादी सिद्ध अतर्क्य. महाराज म्हणतात साखरेच्या अंगी जसा गोड असा स्वाद असते, चव असते, साखरे अंगी स्वाद ही सुमना माझी मकरंदू. किंवा फुलामध्ये जो मकरंद म्हणजे जो गोड असा मध असतो तो मकरंद, फुला माझी मकरंदू. तैसा शिव आणि शक्तीचा संबंध आहे. हो, तैसा शिवशक्ती संबंध, शिवशक्ती संबंध अनादी सिद्ध आहे. तो अनादी आहे, पूर्वपार चालत आलेला आहे, अतर्क आहे. तो त्याचा तर्क करता येत नाही. हे अनिर्वाच्य निजगौरी. किंवा त्या मकरंदाची किंवा त्या साखरेची जी गोडी आहे तुझ्यातली
ती अनिल वाच्य आहे, ती वाणीने प्रगट करता येत नाही. कसं गोड आहे, कसं आहे, कसं काही सांगता येत नाही. ते अनिल वाच्य निज गोडी सहू वाचा माझी वाणी. आमच्या ज्या 4 वाणी आहेत, परापश्यंती, मध्यमानी, मैत्री, या 4ही वाणीमध्ये तीच तुझी गोडी पसरलेली आहे वाणी. वाचा माझी वाणी म्हणून वागेश्वरी रोकडी, म्हणून तुला वागीश्वरी म्हणतात. हे सरस्वती, हे देवी, तू वाणीची देवता आहे, वाग देवता आहे तू, म्हणून तुला वागेश्वरी म्हणतात. ग्रंथाची चोखडी चवी दावी, तेव्हा या ग्रंथाच्या अर्थामध्ये जी चव आहे ती तुझ्यामुळे कळते. सरस्वतीच्या कृपेनच आपल्याला ग्रंथातलं जो रस आहे किंवा जी चव आहे ती आपल्याला प्राप्त होते, असं नाथ महाराज म्हणतात. ग्रंथाची चोखडी चवी दावी, सारा सार निवृत्ती जनी, त्या हंसावरी हंसवाहिनी, बैसली सहजासनी, अगम्यपणी अगोचर. बरोबर जगामध्ये सारासार मिळणारे जे हंस असतात. हंस एक असा पक्षी आहे की त्याला दूध आणि पाणी जर एकत्र काढून दिलं त्याला, तर तो दूध पिऊन येतो, पाणी काढून घेतो. हे हंसाचं जे पिणं आहे तसं कुणालाही जमणार नाही, कुठल्याही प्राण्याला जमत नाही. कालवलेले पदार्थ ते दूध आणि पाणी, त्यातलं दूध पिऊन घ्यायचं आणि पाणी राहू द्यायचं, हंसाला फक्त जमत. म्हणून हंस हा पक्षी बरोबर लिहून ते दूध पिऊन जातो. ते सांगताय सारा सार निवडती येऊ, त्या हंसावरी हंसवाणी. तेव्हा सार जे असेल ते घ्यायचं, ना सार जे टाकायचं, पाणी टाकून द्यायचं, सार दूध पिऊन घ्यायचं. हे हंसाला कळतं. अशा हंसावर तू बसलेली आहे. शारदेचं आसन आहे हंस. शारदा सरस्वती माता हंस वाहिनी आहे. हंसावर बसलेली, हंसावर बसलेली हंस वाहिनी, बैसली सहजासनी, सहजासन घालून त्या हंसावर बसलेली. अगम्यपणी अगोचर, अगम्य हे जाणता येते पुष्कळ बसल्याचे विचारा त्या हंसावरती. आणि अगोचर म्हणजे दिसणारही नाही आम्हाला, परंतु तू त्या हंसावर कशी बसते हे आम्हाला कळत नाही. हंस पक्षी म्हणजे भरतात लहान आणि भरतात बगीराणा पक्षी येतो लहानसा, त्याच्यावर बसते. देवी सरस्वती कशी बसत असेल बिचारी त्या हंसावर. म्हणून ते अगोचर आहे, आम्हाला न दिसणार आहे. ते परमहंसी आरूढ, ही श्री विवेक हंस जाणती दृढ, जवळी असतान देसती मूढ, अभाग्य दृढ अतिमंद. अहो महाराज, हे जे तिचं हंसावर बसून आहे ना, तो परमहंस आहे. बघा, ती त्या परमहंसावर आरूढ झालेली असते. परमहंस म्हणजे काय, तर विवेक रूपी परमहंस आहे, विचारांचा परमहंस, त्याच्यावरती बसते. विवेक हंस जाणती दृढ. आणि जर हे माणसाला कळत नसेल तर नाथ महाराज म्हणतात, जवळी असता न देखती मूढ. अरे हा विवेक आपल्या हात आहे, अरे ती बुद्धी आपल्या जवळ आहे,
अरे त्या बुद्धीच्या हंसावर, परमहंसावर ही शारदा आपल्या देहामध्ये बसलेली असते. आणि हे जो जाणत नाही त्याजवळती असूनही जे जाणत नाही ते मूढ आहेत, मूर्ख आहेत, अभागी आहेत, दृढमती मंद आहेत. नाथांनी अशा माणसाला अनेक वाजून टाकल्या. मूढ आहे, मूर्ख आहे, मतिमंद आहे. अरे आपल्या देहामध्ये शारदा सरस्वती बुद्धीची देवता आपल्या देहामध्ये बसलेली ती हंसावर, विवेकरूपी हंसावर. तेव्हा तिचं दर्शन घ्या, तिला पहा, असं नाथ महाराज म्हणतात. बघा, तिचे निर्धारित रूप, त्या शारदेचं जे स्वरूप आहे, रूप आहे, त्याचा निर्धार करणं म्हणजे तिथे ठरवणं. तिचे निर्धारित रूप, अरूपाचे विश्वरूप. तिच्या रूपाचा जर तुम्ही विचार करायला लागला तर ते अरूप आहे. रूपच नाहीये, ते अरूप. आणि ते विश्वाचंही रूप आहे, सगळ्या विश्वामध्ये ती पसरलेली आहे. अरूपाचे विश्वरूप हे आपलेपणे रूप कथा अनुरूप कोणी. परंतु ती शारदा आपल्यासारख्यांना अमुक म्हणजे भरपूर कथा सांगून आपल्याला ज्ञानी बनवते. हे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथांचं श्रवण करण्याने शारदाच आपल्याला ज्ञानी बनवते असं मला सांगतात. कथा अनुरूप बोलणे योग्य असा बोध देणारी कथा तिच्याकडूनच आपल्याला ऐकायला मिळते. हा बोलू भला झाला म्हणून बोलेची स्थलीला, तैसा स्तुती भाव उपजला बोली बोला गौरवी. बघा बाबा, हा बोल बरा झाला, हा बोल बरा झाला असे बोलणेच ज्याप्रमाणे म्हणावे, त्याप्रमाणे मनात उत्पन्न झालेला जो स्तुतिभाव आहे तुझा, तो वाणीनेच वाणीचा गौरव करतो असे समजावे. आम्ही जी तुझी स्तुती करतो हा जो आमचा भाव दाखवून आला तुझ्या संबंधीचा, तोच तुझा गौरव करणारा, स्तुती करणारा भाव आहे. नाहीतरी आम्ही काय करू शकतो? तूच जर सगळी विज्ञान हे सगळं वाचेचं सामर्थ्य जर तुझ्याच ठिकाणी आहे तर आम्ही कसं काय तुझी स्तुती करावी? तेव्हा तू तुझी स्तुती तुझ्या भावनेनं करून घेते. बघा, स्तुतिभाव उपगला बोली बोला गौरवी, हे वाग्विलास परमेश्वरी. ज्ञानोबाईच्या आठवणीमध्ये आला वाग्विलास, वाणीचा विलास करणारी हे वाग्विलासी परमेश्वरी म्हटले तुला. वाग्विलासू परमेश्वरी सर्वांग देखणी सुंदरी, सर्वांगाला सुंदर दिसणारी देखणी अशी सुंदर स्त्री आहे माते सरस्वती. वाणीची परम देवता आहे आणि सर्वांगाने सुंदर असणारी देखणी सुंदर अशी देवता आहे. सर्वांग देखणी सुंदरी राहोनी सभाय अभ्यंतरी, ग्रंथार्थ कुसरी दावीत सरी. आणि तू मला आता माझ्या सभोवती राहून मला या ग्रंथामधलं कौशल्य, या ग्रंथामध्ये जे सौंदर्य आहे ते सौंदर्य प्रगट करण्यासाठी तू माझ्या जोडला राहा. म्हणजे या ग्रंथामधलं जे सौंदर्य आहे निर्माण झालेलं ते शारदेचं आहे असं तुम्ही समजा. की शारदाच
आपलं सौंदर्य या ग्रंथामधून प्रगट करते, म्हणून तिला वागेश्वरी म्हटलेलं आहे. ते सदा संतुष्ट सहज, ते सदा संतुष्ट सहज म्हणून निरूपणा चढले भोज. बरका, भोग निरंग तरी वक्तेपणाचा फुंज, मी पणे मद येवचलेली. म्हणतात ही जी शारदा आहे ती सदा सर्वदा स्वभाव सिद्ध प्रसन्नच असते, म्हणून या निरूपणाला रंग चढतो. तरीही तिने वक्तेपणाचा अभिमान मला माझा वाढू दिला नाही. असं कुठंच नाथ महाराज म्हणते की मी या ग्रंथाचा वक्ता आहे, निर्माता आहे, ग्रंथकर्ता आहे, असं कुठंच म्हणत नाही नाथ महाराज. इतका नम्रतेचा भाव ग्रंथकर्त्याच्या ठिकाणी सहसा दिसत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात हे सगळं त्या शारदेचंच कौशल्य आहे, त्या शारदेचंच हे बुद्धी चातुर्य आहे, आणि तिनेच हे सगळं माझ्याकडून करून घेतलेलं आहे, मी काही केलेलं नाही असं ते म्हणतात. वक्तेपणाचा फुल्ल, फुल्ल म्हणजे मान्यता, किंवा त्या वक्तेपणाचा अभिमान मला नाही, फुल्ल मला नाही. मी पणे मध्ये येऊच नाही, आणि ती येऊ देत नाही. सत्संगाची वेळ संपलेली आहे. 27 वेळा झाल्या बरं. आता असं बरं चाललं आहे. पूर्ण कधी होणार अध्याय पूर्ण व्हायला मी पुष्कळ सुद्धा आलेली ग्रंथाला नमनाच प्रकरण सुरू आहे. या नमनामध्ये सगळ्या देव देवतांना प्रणाम करून आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.